प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही विषयांवरनं, गोष्टींवरनं छोट्या-छोट्या असल्या तरीसुद्धा वाद होत राहतात. आता ते का होतात, कशासाठी होतात, कशामुळे होतात, ह्याची उत्तरं जर सगळ्यांना माहीत असती, तर हे वाद टळले असते, नाही का? पण तसं होत नाही. त्याची उत्तरं सापडणं त्या क्षणी तरी शक्यच नसतं, कारण वादामध्ये किंवा भानगडींमध्ये, कटकटींमध्ये माणसाचं डोकं कामच नाही करत आणि त्यावेळेला काय होतं, की माणूस इतका एका विशिष्ट शिगेला पोचलेला असतो. त्याचा राग एका विशिष्ट शिगेला गेलेला असतो. त्यामुळे काय होतं, की त्याला त्या क्षणी त्याची जी विवेकबुद्धी असते, ती विवेकबुद्धी काम करेनाशी होते आणि त्यामुळे नेमकं कसं वागलं पाहिजे हे त्याला समजतच नाही. कळतच नाही किंबहुना. काय म्हणजे आता कारण अगदी क्षुल्लक असतं बरं का, छोटंसं कारण असतं. पण त्या कारणावरनं वाद इतका विकोपाला जातो, की त्या वादाचं रूपांतर हाणामाऱ्यांमध्ये, भांडणांमध्ये होतं. आणि अगदी घराघरांमध्ये सुद्धा आता अशा गोष्टी म्हणजे आपण म्हणायला गेलं तर जॉईंट फॅमिली आहे असं म्हणतो. पण मला सांगा, की प्रत्येक जॉईंट फॅमिलीमध्ये सुद्धा तुम्हाला असं अगदी खूप आनंदाचं आणि खूप सुखी संसाराचं वातावरण दिसतं का हो? मला तरी नाही वाटत, की असं काही वातावरण आहे. कारण तसं जर असतं, तर मग प्रॉब्लेम झालेच नसते ना कुठे. काय होतं माहिती आहे का, की तुम्ही वाद झाल्यानंतर आपण जर 5 गोष्टी पाळल्या ना, तर त्या वादातनं आपल्याला अगदी सहजपणे बाहेर पडता येतं. अगदी सहजपणे. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही कायमच आनंदी किंवा कायमच शांत किंवा कायमच सुखी, समाधानी असू शकतच नाही. कुठे ना कुठे, कधी ना कधी, दिवसभरात केव्हाही कुणाशी ना कुणाशी खटकत असतं, कुणा ना कुणाशी कुणाचं काही पटत नसतं. अशा बऱ्याच गोष्टी होत असतात. पण त्यामुळे असं नाही ना, की आपण ऑल द टाईम्स सारखं वादच घालायचे किंवा सारख्या कटकटीच करायच्या, भानगडीच करायच्या, असं नाही होत ना. कारण शेवटी बघा एक क्षण असा येतो, की आपल्याला असं वाटायला लागतं, की नाही बाबा आता नको भानगडी, खूप कंटाळा आला. नको या भानगडी असं वाटायला लागतं, की शेवटी कधी-कधी आपण गिव्हअप करून टाकतो. म्हणजे सोडून देतो काही गोष्टी. अशा गोष्टी सुरुवात होतात. पण कसं आहे, जर आपण ह्या 5 गोष्टी सगळ्यांनी जर पाळल्या, तर वादच नाही होणार. आता त्या अशा 5 गोष्टी कोणत्या आहेत? तर पहिली गोष्ट म्हणजे वाद का होतात? तर आपण जर रिॲक्शन दिली समोरच्याला म्हणजे रिॲक्शन दिल्यानंतर, प्रतिक्रिया दिल्यानंतरच वादाला तोंड जास्त फुटतं. तर त्यामुळे आपण जर रिॲक्शन नाही दिली किंवा आपण लगेच रिॲक्शन नाही दिली, तर वाद पुढे वाढतच नाही. म्हणून पहिली गोष्ट ही आहे, की लगेच कोणी काही म्हटलं म्हणून रिॲक्शन देऊ नका. कारण रिॲक्शन दिली, की परत समोरनं आणखीन परत त्याला रिॲक्शन येते. मग परत तुमचं त्याला उत्तर, प्रत्युत्तर म्हणजेच काय आहे, की प्रत्युत्तर देणे. उत्तराला प्रत्युत्तर देणे असं आपण म्हणूया. हे जर सतत आपण केलं ना, तर मग प्रॉब्लेम हा येतो, की सतत प्रत्युत्तर देत गेलं, की समोरचा थांबत नाही, तुम्ही थांबत नाही. मग प्रॉब्लेम होतात. त्यामुळे आपण जर शांत राहिलं 1-2 मिनटं, काहीच रिॲक्शन दिली नाही, तर काही फरक पडत नाही. त्यामुळे लगेच रिॲक्शन देऊ नका, लगेच प्रत्युत्तर देऊ नका. थोडा वेळ गप्प बसा, काही फरक पडत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ज्याही वेळेला असं वाटतं, की आपण कोणी म्हणजे कुठेतरी आपलं चुकतं आहे किंवा काही आहे, तर त्यावेळेला आपल्याला जर असं वाटत असेल, की आपण चुकलो आहे, तर सॉरी म्हणायला शिका. दुसरी गोष्ट ही आहे, की सॉरी म्हणायला शिका. सॉरी म्हणण्याने काही बिघडत नाही. त्यामुळे सॉरी म्हणणं कधी-कधी तर असं होतं, की भांडण जर मिटवायचं असेल, वाद जर मिटवायचा असेल, घरात जर शांती नांदायला हवी असेल आणि तुम्ही जर लहान असाल समोरच्या व्यक्तीपेक्षा वयाने, तर सॉरी म्हणा. पटकन भांडण मिटतं, 2 मिनिटात मिटतं भांडण. काहीही वादही होणार नाही पुढे. राहिलं हं माझ्याकडनं चुकलं. सॉरी म्हणा. ही दुसरी गोष्ट. आता तिसरी गोष्ट म्हणजे ही आहे, की जेव्हा भांडण चालतं, त्यावेळेला तिसरं गोष्ट म्हणजे भांडणात विषय तोच ठेवा.
कधी-कधी काय होतं, भांडण इतकं विकोपाला जातं, वाद इतके विकोपाला जातात, की त्यामध्ये पार मागचे 12 कोळं काढली जातात. खूप भूतकाळातल्या गोष्टी काढल्या जातात. ह्या ज्या सगळ्या अशा गोष्टी काढल्या जातात, मग त्या उकरून गोष्टी काढल्यामुळे आणखीन समोरचा जास्त चिडायला लागतो आणि तो जास्त चिडला की आणखीन जास्त वाद सुरू होतात, कटकटी सुरू होतात. त्याच्यामुळे मागच्या भूतकाळातल्या गोष्टी बिलकुल त्या वादामध्ये काढू नका. जो तुमचा आता विषय आहे वादाचा, तो तसाच ठेवा. म्हणजे आता उदाहरणार्थ म्हणजे आता माझ्याकडे शेजारीच एक घटना अशी घडली शेजारच्या बाजूला, की अगदी सिंपल गोष्ट होती बरं का. कोणीतरी कचरा त्यांच्या दारात टाकला. त्या व्यक्तीला काही म्हणजे त्या बाईंना काही माहीत नव्हतं की हा कचरा कोणी टाकला आहे. तिला वाटलं की समोरचीने टाकला असेल. म्हणून तिने डायरेक्ट काय केलं, बेल वाजवली आणि त्यांना डायरेक्ट विचारलं की माझ्या दारात तुम्ही कचरा का टाकला. तर त्या बाईने सरळ सांगितलं की नाही बाबा, मी कशाला कचरा टाकू, माझ्या घरामध्ये मी माझ्याकडे डस्टबिन आहे, माझ्या डस्टबिनमध्ये मी माझा कचरा टाकते. आता ह्या विषयावर थांबावं की नाही, नाही. लगेच त्या बाईने दुसरा विषय जोडला की मागं पण तुम्ही मला हे असंच विचारायला आले होते, तुम्हाला काय वाटतं आम्ही काय अशा घाणेरड्या गोष्टी करतो का? कितीतरी वेळा तुम्ही माझ्याशी या विषयावरनं भांडलायत, मागं माझ्या मुलालाही तुम्ही बोललायत, मागच्या वेळेलासुद्धा असंच तुम्ही काहीतरी माझ्याशी येऊन भांडण काढलं, तुम्हाला भांडणाशिवाय दुसरं काही सुचत नाही का? असेच सगळे ते मागचे विषय उकरून काढले. त्यामुळे त्या बाईंनी फक्त एक प्रश्न विचारला, त्यावर या बाईंनी खूप सारी त्याच्यावरती उत्तरं दिली. भांडण वाढत गेलं. मग ते 5, 10, 10चं 15, 15चं 20 मिनटं. मग त्या कुठे मग त्या बाईचा नवरा बाहेर आला. मग तो परत बोलायला लागला. म्हणजे हे कुठे भांडण गेलं. त्याच्यापेक्षा जो विषय आहे तुमचा, तो जर तुम्ही ठेवला, तर भांडण पुढे विकोपाला जात नाही. विचारल्या थोड्या प्रश्नांचं उत्तर द्या. नाही, मी कचरा टाकला नाही, मला काही माहीत नाही, माझ्याकडे डस्टबिन आहे, मी तिथेच कचरा टाकते. विषय संपला. त्याच्यामुळे भांडणातला जो विषय आहे, वादातला जो विषय आहे, तो बदलू नका. कुठली भूतकाळ त्याच्यामध्ये आणू नका. मागे तुम्ही हे केलं, मागं तुम्ही ते केलं. नको, कशाला काय गरज आहे. बरं, तर हे झालं तिसरं. आता चौथा मुद्दा बघा. ह्याच विषयावरनं ती बाई दुसऱ्या बाईशी अबोला धरते. कितीतरी दिवस अबोला धरते. बोलायचंच नाही त्या विषयावर, त्या बाईशी बोलायला जायचं नाही. आता तो विषय मिटला की नाही, त्या विषयावरनं तुम्ही लगेच त्याच्यावरनं अबोला धरायचा, लगेच त्या बाईशी भांडायचं त्या विषयावरनं आणि अबोला धरून पुन्हा मग असं म्हणजे असा चेहरा दाखवायचा की आम्हाला पटतच नाही तुमचं वागणं वगैरे वगैरे वगैरे. तर अशा गोष्टी अबोला धरू नका. म्हणजे आता हे तर बाहेरचं सांगितलं, पण घरामध्ये सुद्धा खूपदा असं होतं, घरामध्ये सुद्धा की अगदी नवरा बायकोंची सुद्धा भांडणं झाली किंवा भावाभावांची झाली, भावा बहिणीची झाली, तर ते तर एक वेळ मिटून जातील. पण खास करून सासू सुनेची झाली, नवरा बायकोची झाली, तर काय होतं की ते एकमेकांशी बोलतच नाहीत. दिवसेंदिवस आता तरी अबोलाच अबोला. मनात काय असेल तर ते माणसांनी बोलून मोकळं व्हावं आणि अबोला सोडून द्यावं. अबोला ठेवू नये. अबोला धरल्यामुळे काय होतं, आणखीन ते म्हणजे तुम्ही आतल्या आत तुमच्या मनाशी बोलत राहता. ही अशीच वागली, मग मी का असं करू? ती तशीच वागली, मग मी का हिच्याशी बोलू? मला काय, माझं काय अडलं, मी का बोलायला जाऊ? ह्यामुळे काय होतं, वाद आणखीन वाढतो आणि ते पुन्हा तसंच तो विषय कंटिन्यू होतो. आता हे झालं 4. आता 5वं म्हणजे काय माहिती का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिली गोष्ट, घरातली जरी भांडणं असली तरी किंवा कोणी काहीही असलं तरी तुम्ही जेव्हा भांडण होतं त्यावेळेला लगेचच पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की कुठेतरी हे मिटवायला पाहिजे भांडण. म्हणून तुम्ही काय करायचं की त्या माणसाचं ऐकून घ्यायला शिका. पहिल्यांदा ती समोरची व्यक्ती काय म्हणते ते ऐकून घ्यायला शिका. आणि ते ऐकून घ्यायला जर तुम्ही शिकलात ना, हा सगळ्यात महत्त्वाचा 5वा मुद्दा. समोरच्या व्यक्तीला जर तुम्ही ऐकून घ्यायला शिकलात तर ती व्यक्ती थोड्या वेळाने का होईना शांत होते. आणि जर तिचं खरंच चुकलं असेल तर तिला जाणवतं की अरे खरंच माझ्याकडनं चुकलं, मी किती बोलले आहे ह्यांना, किती हे केलं, त्रास दिला, म्हणजे किती वाटेल तशी बोलले. नंतर त्याच व्यक्तीला असं वाटतं आपलं चुकलं आहे. थोड्या वेळाने ती तुम्हाला येऊन म्हणू शकते की नाही बाबा ताई, असं असं झालं, माझ्याकडून झालं.
तर थोडंसं ऐकून घ्यायला शिका समोरच्या व्यक्तीचं. ऐकून घेतलं ना, की मग काही वाद वाढत नाही. कोणीतरी एकाने समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे मग वाद तिथेच थांबतो आणि भांडण तिथंच मिटतं. तेव्हा या 5 गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला सांगितलेल्या 5 गोष्टी मी कोणत्या आहेत, ह्या तुम्ही आठवा, लिहून ठेवा, लक्षात ठेवा. म्हणजे तुमची भांडणं होणार नाहीत, झाली तरी पटकन मिटतील. धन्यवाद.